मित्रांनो नमस्कार. प्रोनाउन नावाचा चॅप्टर आपण बघितला, त्याच्यावर असणारे प्रश्न आपण बघितले, त्या संदर्भातली इत्थंभूत चर्चा आपण केलेली आहे. पार्ट्स ऑफ स्पीच खाली बघत जात असताना प्रत्येक गोष्टीचं मित्रांनो क्लासिफिकेशन बघावं लागतं पार्ट्स ऑफ स्पीचच्या संदर्भात. नाउनचं क्लासिफिकेशन, प्रोनाउनचं क्लासिफिकेशन, ॲडजेक्टिव्हचं क्लासिफिकेशन आणि क्लासिफिकेशन बघत असताना त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला बघावं लागतं. ज्या वेळेला मित्रांनो आपण आज चॅप्टर बघायला चालू करणार आहोत, त्याचं नाव आहे ॲडजेक्टिव्हज. ॲडजेक्टिव्हज ह्या चॅप्टरवर बऱ्याच संकल्पनांवर परीक्षांना प्रश्न विचारले जातात. त्या प्रत्येक गोष्टीची मित्रांनो जसे आपण प्रोनाउनमध्ये चर्चा केली तशीच चर्चा या ॲडजेक्टिव्हच्या संदर्भात सुद्धा करायला चालू करणार आहोत. ॲडजेक्टिव्ह बघत असताना ॲडजेक्टिव्हचा उद्देश काय आहे, ॲडजेक्टिव्हच्या मूलभूत संकल्पना काय आहेत, ॲडजेक्टिव्हचे प्रकार काय आहेत आणि कोणकोणते ॲडजेक्टिव्हज परीक्षेला विचारले जातात वापराच्या संदर्भात. हमखास परीक्षेला मित्रांनो विचारले जातात ॲडजेक्टिव्हज. त्या वापराच्या संदर्भात आपल्याला गोंधळ असतो, त्यामुळे त्या सगळ्या ॲडजेक्टिव्हची चर्चा वापराच्या संदर्भातली आपण करणार आहोत आणि नंतर हे सगळं बघितल्यानंतर मग ॲज युज्युअल आपण परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. मग IBPS, TCS, राज्य सेवा, MPSC या सगळ्या परीक्षांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, इथून त्याची सुरुवात होताना मित्रांनो दिसेल. ॲडजेक्टिव्हज, तर ॲडजेक्टिव्ह या शब्दाचा मराठीत जर अर्थ बघितला तर तो होतो विशेषण. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हणू शकतो विशेषण. साधं लॉजिक आहे. पण मित्रांनो ज्या संकल्पना नामाला लागू शकतात, सर्वनामाला लागू शकतात, त्या कधीही ॲडजेक्टिव्हजला लागताना दिसत नाहीत. माझा मुद्दा तुम्हाला कळालाय का बघा, की ज्यावेळेला आपण नाऊन विचारात घेतो त्यावेळेला नाऊन मी जर लिहिलं तर नामाची काय असते, केस असते. केस म्हणजे विभक्ती. नामाचा जर विचार केला तर नंबर असतं. नाऊन आणि नंबर, नंबर म्हणजे वचन. याच्यात एक तिसरा भाग येतो ते म्हणजे जेंडर. काय आहे सांगा, जेंडर असतं. ही सगळ्यात म्हणजे या तीन संकल्पना ज्या आहेत या संकल्पना कुणाला लागू होतात, नामाला लागू होतात. केस, नंबर आणि जेंडर. लक्षात घ्या या तिन्ही संकल्पना ॲडजेक्टिव्हजला लागू होत नाहीत. अत्यंत महत्वाची गोष्ट. केस ही संकल्पना ॲडजेक्टिव्हला कधीही लागू होणार नाही. विभक्ती, नंबर म्हणजे वचन, एक वचन, अनेक वचन असं कधीही ॲडजेक्टिव्हचं नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जेंडर, लिंग हा प्रकार ॲडजेक्टिव्हच्या बाबतीत तुम्हाला कधीही दिसणार नाही. म्हणजे या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात की नाऊन किंवा प्रोनाऊन ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला त्या नामाची किंवा सर्वनामाची म्हणजे प्रोनाऊनची केस असू शकते, नंबर असू शकतं किंवा जेंडर असू शकतं. पण ॲडजेक्टिव्हच्या बाबतीत मात्र कधीही या संकल्पनांचा विचार केला जात नाही किंवा या संकल्पना ॲडजेक्टिव्हजला लागू होत नसतात. हे मुद्दाम सांगा लागले कारण या बेसिक गोष्टीवर बरेच प्रश्न पुढचे सुटताना तुम्हाला दिसतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. हे कसे सुटतात त्याची चर्चा आपण नंतर करू. पण मित्रांनो लक्षात ठेवा की केस, नंबर आणि जेंडर या संकल्पना ॲडजेक्टिव्हजला लागू होत नसतात. एक वचन आणि अनेक वचन ही संकल्पना ॲडजेक्टिव्हजला नसते. बऱ्याच वेळेला गोंधळ कसा होतो तुम्हाला सांगतो. मी समजा असा एक शब्द विचारला, शब्द लिहिला, तो म्हणजे पुअर आणि इथं लिहिलं पुअर्स. बघा, पुअर आणि पुअर्स यातलं बरोबर कोणतं? मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. ते लोक पुअर्स सुद्धा बरोबर म्हणतात. मित्रांनो पुअर्स होऊच शकत नाही, कारण पुअर हा शब्द मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आहे. हा शब्द काय आहे सांगा, हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्हचा नंबर नसतो म्हणून याचं अनेक वचन होताना दिसत नाही. पुअर्स असा शब्द इंग्रजीत येताना दिसणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं की बरेच विद्यार्थी पुअरचं पुअर्स सुद्धा करतात. होणार नाही. याचं कारण पुअर हा शब्द मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्हचं प्लुरल होणार नाही. नामाचं किंवा सर्वनामाचं प्लुरल होईल पण ॲडजेक्टिव्हचं प्लुरल होणार नाही. मित्रांनो ही बाब लक्षात घ्या. म्हणून मी मुद्दा मांडला होता की ॲडजेक्टिव्हचं नंबर नसतं. नंबर म्हणजे वचन, एक वचन आणि अनेक वचन ही संकल्पना
ऍडजेक्टिव्हला लागू होत नाही, त्यामुळं पुअर्स असा शब्द तुम्हाला दिसणार नाही. पुअर असू शकतं पण पुअर्स असणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण इथं बरंच कन्फ्युजन राहतं. ज्या वेळेला आपल्याला कळालं पाहिजे की एक वचन आणि अनेक वचन ही संकल्पना कुणासाठी वापरली जात नाही, ऍडजेक्टिव्ह साठी वापरली जात नाही. हे ऐकायला खूप सोपं आहे, पण वाक्यामध्ये जेव्हा टाकून असे शब्द विचारले जातात त्यावेळेला आपल्याला ते बरोबर वाटायला लागतं आणि मग आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून या बारीक सारीक गोष्टी तुमच्याशी मी शेअर करायला लागलोय. नंबर, केस आणि जेंडर या संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसतात, त्यामुळे ऍडजेक्टिव्हचं प्लुरल होताना तुम्हाला काय नाही दिसणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मग याच गोष्टी मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत मित्रांनो, की ज्या आपल्याला बघाव्या लागतील. मी या ठिकाणी काय म्हटले बघा, नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. साधं लॉजिक आहे. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे मी असं म्हणालो, माय होम, माय होम इज बिग, माय होम इज बिग. या होम विषयी या बिग या शब्दानं ज्यादा माहिती सांगितली. माय होम इज बिग, माझं होम कसं आहे, बिग आहे. हे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आहे. बिग इज अन ऍडजेक्टिव्ह. समजा मी असं म्हणालो की हिज कार इज स्पेसियस. बघा, ऐसपैस, स्पेसियस म्हणजे काय, ऐसपैस. हिज कार इज स्पेसियस, ऐसपैस. मित्रांनो OUS लागल्यानंतर ऍडजेक्टिव्ह असतं, लक्षात ठेवा. हिज कार इज स्पेसियस. हाऊ इज हिज कार, स्पेसियस. स्पेसियस म्हणजे ऐसपैस. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की असे शब्द येतात जे नामाला एलॉबरेट करतात. जसं मी सर्वनामाला म्हणू शकतो, आय एम हंबल, आय एम हंबल. हंबल म्हणजे काय, हंबलचा अर्थ आहे मित्रांनो नम्र. मी कसा आहे, नम्र आहे. सर्वनामाविषयी नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय सांगा, ऍडजेक्टिव्ह आहे. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या बिगच्या पाठीमाग, या स्पेसियसच्या पाठीमाग किंवा या हंबलच्या पाठीमाग मी मित्रांनो आर्टिकल्स वापरलेली आहेत का बघा, नाही. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा की ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह असतात त्यावेळेला ऍडजेक्टिव्हच्या पाठीमाग आर्टिकल येणार नाही, पण ह्या ऍडजेक्टिव्हच्या समोर जर नाऊन आलं तर मात्र इथं तुम्ही आर्टिकल वापरू शकता. पण ऍडजेक्टिव्ह करता म्हणून तुम्हाला आर्टिकल्स वापरायची नसतात. ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. इथं मी बरीच असे ऍडजेक्टिव्ह, मग ऍडजेक्टिव्ह वर विचार करत असताना ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स तयार होतात. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. मग हा चॅप्टर पुन्हा जातो डिग्रीकडे. जसं रिच, रिचर, रिचेस्ट, पुअर, पुरर, पुरेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, टॉल हे ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हा चॅप्टर पुढं पुढं सरकत डिग्रीकडे सुद्धा जाताना तुम्हाला दिसतो. या सगळ्या गोष्टींची मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला कळालं असावं, नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हटलेलं आहे ऍडजेक्टिव्ह. पण मुद्दे सगळ्यात महत्वाचे ते या ठिकाणी मित्रांनो दिसतील. याची वैशिष्ट्ये जी मगाशी बोललो होतो ती वैशिष्ट्ये मित्रांनो लक्षात घ्या. ही वैशिष्ट्य लक्षात घ्यावी लागतील. वैशिष्ट्य काय सांगितलेत बघा, की लिंग वचन ही संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसते. लिंग आणि वचन, सिंग्युलर आणि प्लुरल या संकल्पना ह्या ऍडजेक्टिव्हला कधीही लागू होताना दिसणार नाहीत. त्यामुळं ऍडजेक्टिव्हचं कधी प्लुरल होणार नाही, त्याचं लिंग सांगता येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. विभक्ती ही संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसते. प्रथमा द्वितीया ही फक्त नामाची आणि सर्वनामाची असते. त्यामुळे विभक्ती, केस ही संकल्पना ऍडजेक्टिव्ह साठी मित्रांनो कधीही दिसणार नाही, कधीही दिसणार नाही. इथं बघा, वाक्यामध्ये येणारे क्रियापद हे ऍडजेक्टिव्हला अनुसरून नसते. ऍडजेक्टिव्हचा आणि क्रियापदाचा मित्रांनो संबंध नसतो. नामाचा आणि सर्वनामाचा संबंध असतो क्रियापदाशी. मी समजा असं म्हणालो, राजू इज. ह्या इजचा संबंध या राजूशी आहे. हे इज कशावर अवलंबून आहे, राजूवर.
पण ऍडजेक्टिव्हचा संबंध कधीही क्रियापदाशी नसतो. त्यामुळे हे वाक्य मी इथं लिहिलेलं आहे की वाक्यामध्ये येणारे क्रियापद हे ऍडजेक्टिव्हला अनुसरून नसते, त्याचा कधीच विचार करू नये. संबंध क्रियापदाचा फक्त नामाशी आणखी सर्वनामाशी असतो. ही बाब तुमच्या मित्रांनो लक्षात यायला पाहिजे. मी बोललेलं कळालंय का? बघा, ऍडजेक्टिव्ह विषयीच्या या सगळ्या बेसिक गोष्टी आपण चर्चेला घेतल्या. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, राईट? ऍडजेक्टिव्हच्या मूळ संकल्पना काय आहेत या सांगितलं, आणि ऍडजेक्टिव्ह काय काम करत नाही, कोणत्या संकल्पना त्याला लागू होत नाहीत, या सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. पुढे जाऊन याच गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरताना दिसतील, म्हणून याची सगळी चर्चा मी या ठिकाणी केलेली आहे. बघा, हे समजलं असेल तर मग पुढचा जो टप्पा आहे तो मित्रांनो ऍज युजल, जसं आपण आर्टिकल बघितलं, नाउन बघितलं, प्रोनाउन बघितलं, तसं आता पुन्हा चर्चेला सुरुवात होते, ते म्हणजे ऍडजेक्टिव्हचे प्रकार. ऍडजेक्टिव्हच्या प्रकाराकडे मित्रांनो आपल्याला जावं लागतं. नामाचे प्रकार बघितले, तसे प्रोनाउनचे प्रकार बघितले, आर्टिकल्सचे प्रकार बघितले. आता आपल्याला बघावे लागतील ते म्हणजे ऍडजेक्टिव्हचे प्रकार मित्रांनो बघावे लागतील, आणि त्यासाठी मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ऍडजेक्टिव्हचे प्रकार. क्लासिफिकेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह ज्याला म्हणता येईल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रत्येक ऍडजेक्टिव्हची आपण सखोल चर्चा करणार आहोत. सगळ्यात जसं आपण प्रोनाउनची चर्चा केली तशाच पद्धतीनं आपण या ऍडजेक्टिव्हची चर्चा सुद्धा करत जाणार आहोत. मग ऍडजेक्टिव्हच्या प्रकारामध्ये कोणकोणते ऍडजेक्टिव्ह येतात? साधारण नावं तुम्हाला मी सांगतो, ती नावं बघा काय आहेत. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असं एक ऍडजेक्टिव्ह येतं. नावं फक्त लक्षात ठेवा. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, नावं फक्त ऐकवून ठेवा लागलोय. जसे प्रोनाउनचे प्रकार तसे यातले हे प्रकार आहेत ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. याच्यात एक दुसरा प्रकार येतो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हाही याच्यामध्ये प्रकार मित्रांनो तुम्हाला दिसतो. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी काय असतं ते मी नंतर बोलेन. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी प्रमाण, राईट. याच्यानंतर प्रकार येतो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नंबर हा शब्द तुम्हाला गेला असावा. ओके, संख्या विशेषण ज्याला आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? संख्या विशेषण, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. याच्यानंतर येतं ते म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह. बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह तुमच्या लक्षात यायला लागलंय का? बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन शिकवलेत, तशीही डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय असतील? ऍडजेक्टिव्ह असतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऍडजेक्टिव्ह, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार. परीक्षेच्या अनुषंगाने ती सगळी चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये आणखी काही प्रकार तयार होतील, ते प्रकार आपण बघायला. सिंग्युलर, प्लुरल ही संकल्पना तर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह साठी लागू होताना दिसत नाही. पुढचा जो प्रकार येतो, जसं आपण प्रोनाउनच्या प्रकारामध्ये बघितलं होतं, इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. काय आहेत? इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हे बघा, इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत मित्रांनो. इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन आपण बघितली, तशी इंट्रॉगेटिव्ह काय आहेत? ऍडजेक्टिव्ह सुद्धा आहेत. म्हणजे इथं आणखी दिसेल एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह. हे बघा, ही सगळी मित्रांनो ऍडजेक्टिव्ह तुम्हाला दिसतील. याच्यात आणखी येतं ते म्हणजे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. कोणते ऍडजेक्टिव्ह आहेत? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. यस, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. ही सगळी ऍडजेक्टिव्ह मित्रांनो आपण एका मागोमाग एक चर्चेला घेणार आहोत. परीक्षेच्या अनुषंगाने आपण त्याची चर्चा करणार आहोत. नावं पुन्हा एकदा सांगतो: ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. अशी ही सगळे ऍडजेक्टिव्ह आपल्याला दिसायला चालू होतील. हीच या ठिकाणी मी मित्रांनो घेतलेली आहेत आणि या ठिकाणी त्या संदर्भात मी हे सगळी दाखवलेली आहेत. बघा, कळतात का? बघा, या ठिकाणी म्हटलं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह अँड पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. सगळी ऍडजेक्टिव्ह मित्रांनो या ठिकाणी आपण चर्चेला घेणार आहोत. एका मागोमाग एक ही सगळी चर्चेला घेत जाणार आहोत ऍडजेक्टिव्हच्या प्रकाराखाली. मग त्याचा वापर कसा करावा या संदर्भात चर्चेला आपण सुरुवात
करणार आहोत. पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय दिसतंय बघा, पुढे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला प्रत्येक ऍडजेक्टिव्हचा मित्रांनो आपण काय करणार आहोत, विचार करणार आहोत. प्रत्येक ऍडजेक्टिव्हचा मित्रांनो आपण ऍडजेक्टिव्हच्या प्रकाराच्या संदर्भात बोलायला चालू करणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत ते ऍडजेक्टिव्ह म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी काय असतं त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. परीक्षेला कसे प्रश्न येतात त्या संदर्भात आपण मित्रांनो नंतर बोलणार आहोत. पण पहिल्यांदा आपली चर्चा होणार आहे या सगळ्या ऍडजेक्टिव्हच्या संदर्भात. आणि म्हणून या ठिकाणी मी काय म्हटलेलं आहे बघा, पहिला जो प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी या शब्दातूनच तुम्हाला काहीतरी बोध होईल. क्वालिटी क्वालिटी या शब्दाचा अर्थ आहे गुणवाचक. एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन कसं आहे काय आहे हा सांगणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. लक्षात येतंय का बघा, एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन काय आहे हे सांगणारा शब्द म्हणजे आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. समजा मी असं म्हणालो की हिज बॅग इज, बघा इथं हिज बॅग इज या ठिकाणी म्हणालो लॉंग. त्याची बॅग जी आहे ती लांब आहे. हिज बॅग इज लॉंग. आता या ठिकाणी हाऊ इज हिज बॅग, हिज बॅग इज लॉंग. त्याची बॅग जी आहे ती लॉंग आहे. मी असं म्हणालो द रोड इज वाईड. द रोड इज वाईड. वाईड म्हणजे रुंद. रोड कसा आहे, वाईड आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या नामाविषयी ते नाम किंवा सर्वनाम काय आहे किंवा कसं आहे हा सांगणारा शब्द म्हणजे काय असतो, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आणि मित्रांनो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी ही आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. समजा मी असं म्हणालो द मॅन इज नोटोरियस. आता हा शब्दच आपल्याला माहिती नाही. नोटोरियस या शब्दाचा अर्थ मित्रांनो आहे कुप्रसिद्ध. एखादा माणूस कुप्रसिद्ध असतो. सुप्रसिद्ध तर माहित आहे पण कुप्रसिद्ध नोटोरियस. माणूस जेव्हा कुप्रसिद्ध असतो त्यावेळा त्याला म्हटलं जातं नोटोरियस. द मॅन इज नोटोरियस. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचे शब्द आपल्याला ऍडजेक्टिव्ह खाली असतात हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. माय ब्रदर इज, मी म्हणालो माय ब्रदर इज वाईज. वाईज म्हणजे हुशार. बघा हाऊ इज माय ब्रदर इज वाईज. हाऊ इज द मॅन नोटोरियस. हाऊ इज द रोड वाईड अँड हाऊ इज द बॅग इज लॉंग. मित्रांनो हे सगळे शब्द बघा कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतात. तर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतात, हाऊ. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हे कायमच एका प्रश्नाचं उत्तर देताना दिसतील ते म्हणजे हाऊ. हाऊ इज द बॅग इज लॉंग. हाऊ इज द रोड इज वाईड. हाऊ इज द मॅन इज नोटोरियस. हाऊ इज माय ब्रदर इज वाईज. म्हणजे इथं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं, हाऊ या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर देतं. म्हणून ह्या ओळखण्याच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा मित्रांनो आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट. हाऊ या प्रश्नाचं उत्तर कोणतं ऍडजेक्टिव्ह देतं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. गुणवाचक ज्याला आपण म्हणू शकतो, राईट. मग याच्यावर सुद्धा काही प्रश्न तयार होतात ते आपण नंतर बघू. दोन गोष्टी मला कळाल्या की गुणवाचक जे असतं ते एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन, नाम किंवा सर्वनाम कसं आहे काय आहे हा जो सांगणारा शब्द असतो त्याला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. व्हेरी सिंपल. आणि हाऊ या प्रश्नाचं उत्तर त्या ऍडजेक्टिव्ह कडून आपल्याला मिळतं. हीच गोष्ट मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हे एखादे नाऊन काय आहे कसे आहे हे दाखवणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी होय. म्हणजे इथं कळालं मला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे एखादं नाऊन काय आहे आणि कसं आहे हे दाखवणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ काय आहे सांगा, क्वालिटी आहे. म्हटलेलं आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हे हाऊ या प्रश्नाचं उत्तर देतं. मगाशीच बोललो हाऊ इज माय ब्रदर इज वाईज.
म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हाऊ या प्रश्नाचं उत्तर ज्या शब्दाकडून मिळतं ते ऍडजेक्टिव्ह 100% ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असणार आहे. म्हणजे ही बाब जर लक्षात आली तर मग इथं मी आणखी काही उदाहरणं मित्रांनो तुम्हाला दिलेली आहेत ती कळतात बघा. आर डॉग इज फेथफुल, विश्वासू. हाऊ इज आवर डॉग? डॉग इज फेथफुल. आमचा डॉग कसा आहे? फेथफुल म्हणजे विश्वासू. ओके, पुढच्या वाक्याकडे गेला तर काय दिसतंय बघा या ठिकाणी. द मॅन इज इंडस्ट्रियस. वा, काय शब्द आहे बघा. इंडस्ट्रियस हा शब्द याला म्हणतात कष्टाळू. याला काय म्हणतात? कष्टाळू. द मॅन इज इंडस्ट्रियस. जसं मगाशी मी सांगितलं नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध, इंडस्ट्रियस म्हणजे कष्टाळू. शब्द मित्रांनो माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. इंडस्ट्रियस म्हणजे कष्टाळू आहे आणि ते सुद्धा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणून काम करताना तुम्हाला दिसेल. द मूवी वॉज इंटरेस्टिंग. हाऊ वॉज द मूवी? मूवी वॉज इंटरेस्टिंग. हे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आहे, हे कळालं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीच्या वाक्यांमध्ये जे शब्द येतात जे कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतात, हाऊ या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर देतात, ते सगळे शब्द मित्रांनो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणून काम करताना तुम्हाला दिसतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण शोधून काढली या ठिकाणी बघा. नोटोरियस, हर ब्रदर इज नोटोरियस या ठिकाणी दिलेला आहे. नोटोरियस म्हणजे मगाशी बोललो होतो कुप्रसिद्ध. हे आहे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी ज्याला आपण म्हटलेलं होतं. ही सगळे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहेत, हे आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. हाऊ या प्रश्नाचं उत्तर मिळतं हे मात्र तुम्ही विसरू नका. यू गॉट इट? ओके, पुढच्या ऍडजेक्टिव्ह कडे मित्रांनो जाऊ आणि पुढच्या ऍडजेक्टिव्ह कडे गेल्यानंतर आपल्याला काय कळतं? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. वा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी दाखवणारे ऍडजेक्टिव्ह. आता हे क्वांटिटी म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे. प्रमाण. काय दाखवणारी? प्रमाण. एखाद्या नामाचं प्रमाण दाखवणारा शब्द त्या नामाच्या मित्रांनो पाठीमागे येतो त्यावेळेला तो शब्द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणून काम करताना दिसतो. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये येणारे जे शब्द असतात ते शब्द आपल्याला बघावे लागतात आणि असे शब्द आपल्याला कळाले की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे ऍडजेक्टिव्ह कळायला कुठेही अडचण येणार नाही. समजा मी असा शब्द लिहिला ऑल. ऑल राईस. राईस किती? ऑल. हा ऑल हा शब्द मित्रांनो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. लक्षात घ्या या शब्दाला लागून हे नाऊन आलेलं आहे म्हणून हा शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करताना तुम्हाला दिसतो. ऑल राईस. राईस असा शब्द आलेला आहे. राईस हा शब्द बघा हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल? अनकाउंटेबल नाऊन आहे. राईस हा शब्द काय आहे? अनकाउंटेबल आहे. आणि त्याच्या सोबत हा शब्द आलाय याला मी म्हणा लागलोय ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, कारण तो प्रमाण दाखवतो. या राईसचं काय दाखवतो? प्रमाण. लिटल. लिटल नॉलेज. हे बघा लिटल नॉलेज. आता लिटल नॉलेज किती? लिटल नॉलेज. हा लिटल हा शब्द मित्रांनो काय सांगा? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी सोबत येणारं नाऊन जे असतं मित्रांनो ते अनकाउंटेबल असतं. हे सगळ्यात महत्वाचं. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी सोबत येणारं नाऊन हे अनकाउंटेबल असतं. ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा. इथं बघा राईस हा शब्द अनकाउंटेबल आहे. नॉलेज हा शब्द काय आहे सांगा? अनकाउंटेबल आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की हे जे ऍडजेक्टिव्ह आहे हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं? तर हे उत्तर देतं मित्रांनो हाऊ मच. हाऊ मच या प्रश्नाचं उत्तर देणारं ऍडजेक्टिव्ह 100% काय असणार आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं? हाऊ. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं? हाऊ मच. आणि याच्यावर मित्रांनो परीक्षेला प्रश्न विचारलेत. हाऊ मच आणि हाऊ मेनी याच्या वापराच्या संदर्भात मित्रांनो परीक्षेला प्रश्न विचारलेत. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला लागलोय की हाऊ मच हे या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि ते ऍडजेक्टिव्ह असतं ते म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी.
या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहेत मित्रांनो. आता दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऑल हा शब्द आपण प्रोनाउन म्हणून सुद्धा शिकलेलो आहोत. ऑल हा शब्द काय म्हणून शिकलेलो आहोत? प्रोनाउन म्हणून शिकलेलो आहोत. शिकलो का नाही पाठीमागं काढून बघा. तर इंडेफिनेट प्रोनाउन म्हणून सुद्धा ऑल हा शब्द शिकलेलो आहोत आणि तोच शब्द मी या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणून दाखवा लागलोय. मग फरक कुठं आहे बघा. मी काय सांगा लागलोय की ऑल हा शब्द मी इथं दाखवला तो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणून दाखवला. ते प्रोनाउन म्हणून सुद्धा काम करू शकतं. जसं ऑल ऑफ द राईस मी जर असं म्हणालो मित्रांनो तर हे मित्रांनो आहे प्रोनाउन. लक्षात ठेवा इनडेफिनेट प्रोनाउनचा प्रकार पाठीमागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं. प्रोनाउन त्याच्यामध्ये इनडेफिनेट प्रोनाउन. पण मी असं म्हणालो ऑल राईस तर मात्र हा शब्द मित्रांनो इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कळणं गरजेची गोष्ट की ऑल हा शब्द प्रोनाउनही असू शकतो, ऑल हा शब्द ऍडजेक्टिव्ह असू शकतो. मग कळणार कसं? याला लागून जर नाऊन आलं तर हा ऑल हा शब्द काय म्हणून काम करतो? ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. लक्षात ठेवा. आणि जर लागून असं नाऊन आलं नाही तर मात्र हा शब्द काय म्हणून काम करतो? हा शब्द प्रोनाउन म्हणून काम करतो. हे समजलं का बघा. अत्यंत महत्वाची गोष्ट की शब्द तेच आहेत. मुद्दा काय सांगतो? प्रोनाउन नावाच्या चॅप्टर मध्ये जे शब्द आपण शिकलो तेच शब्द कदाचित ऍडजेक्टिव्ह नावाच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला दिसतील. पण फरक कुठं आहे? फरक हा आहे की जेव्हा प्रोनाउन शिकवलं त्यावेळेला या शब्दांना लागून मी नाऊन घेतलेलं नाही, पण इथं मात्र मी हे नाऊन घ्यायला लागल्यामुळं हा शब्द या ठिकाणी काय म्हणून काम करतो? ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ द्या. यस, मला वाटतं की मी काय बोललो हे कळालं. पुन्हा एकदा सांगतो. बरेचसे शब्द प्रोनाउन म्हणून काम करताना दिसतील, तेच शब्द पुन्हा ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काम करताना दिसतील. जंबल्ड राहू नका. पुन्हा एकदा सांगा लागले. जर या शब्दाला लागून असं नाऊन आलं तर हे ऍडजेक्टिव्ह म्हणा, हे ऑल. याला लागून नाही आलं नाऊन तर हा शब्द म्हणा काय सांगा? हे प्रोनाउन. आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं तर ते हाऊ मच. आणि याच्या सोबत येणारं जे नाऊन आहे ते काउंटेबल का अनकाउंटेबल? अनकाउंटेबल. सगळ्या गोष्टी मित्रांनो इथंभूत तुमच्याशी मी चर्चेला घ्यायला लागलो. याचं कारण असं की या सगळ्या गोष्टींची बेसिक तयारी झाली की पुढच्या प्रश्नांना अगदी आपण सहज सामोरं जाऊ शकतो. आता हे सगळं कळाल्यानंतर मग आपण या ठिकाणी बघू शकतो ते असं की या ठिकाणी बघा. या ठिकाणी मी म्हटलेलं आहे तेच म्हटलेलं आहे. नामाच्या प्रमाणाविषयी माहिती देणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी होय. प्रमाण किती प्रमाणात? ऑल. जसं मी बोललो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे हाऊ मच वा हाऊ मच या प्रश्नाचे उत्तर देते. मगाशी जे बोललो तेच. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी सोबत येणारे नाऊन अनकाउंटेबल असते. व्हेरी गुड. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी सोबत येणारे नाऊन काय असते? अनकाउंटेबल. आणि अनकाउंटेबल नाऊन ही मटेरियल नाऊन असतात. लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळं आपल्याला कळालं पाहिजे की याच्या सोबत येणारी नाऊन एकतर मटेरियल नाऊन असतील किंवा ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन असतील. कारण ही दोन नाऊन आपण काय बघितली होती? अनकाउंटेबल. म्हणजे या साध्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर अशा प्रश्नांमधून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. या बेसिक गोष्टी कळाल्यानंतर मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं दाखवलेली आहेत. ही वॉन्ट्स सम वॉटर. आता या ठिकाणी बघा सम हा शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह. कारण समोर काय आलेला आहे? नाऊन आलेला आहे. आता मगाचा मुद्दा इथं कामाला येईल मित्रांनो. सम हा शब्द आपण प्रोनाउन म्हणून सुद्धा शिकलेलो आहोत. पण तिथं मात्र सम या शब्दासमोर मी काय घेतलेलं नाही? नाऊन घेतलेलं नाही. इथं मात्र सम या शब्दासोबत नाऊन घेतलेला आहे. म्हणून हा शब्द काय म्हणून काम करायला लागलाय? ऍडजेक्टिव्ह म्हणून. तिथं तुम्हाला शिकवलं होतं प्रोनाउन नावाच्या चॅप्टर मध्ये हे इनडेफिनेट प्रोनाउन आहे सम. हे शिकवलं होतं. आणि तीच बाजू तोच शब्द याही चॅप्टर मध्ये आला सम. मग फरक काय? तर याच्या सोबत मित्रांनो आलेला आहे नाऊन. पुन्हा मुद्दा तोच सांगतो.
प्रोनाऊन नावाच्या चॅप्टर मध्ये जे शब्द शिकलो तेच शब्द पुन्हा इथं दिसायला चालू होतील, ते ऍडजेक्टिव्ह म्हणून दिसतील. फरक हा राहील त्या शब्दासोबत फक्त नाऊन येताना दिसेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ही वॉन्ट्स सम वॉटर. सम हे काय सांगा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. समोर येणारं जे नाऊन आहे ते अनकाउंटेबल तुम्हाला दिसायला चालू झालेलं आहे. पुढे बघा, दे आर हॅव्हिंग मच इन्फॉर्मेशन. मच इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन हे अनकाउंटेबल, मच हे ऍडजेक्टिव्ह कोणतं सांगा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हे अनकाउंटेबल आहे म्हणून हे मच इथं काय म्हणून काम करायला लागलं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणून ते काम करताना तुम्हाला दिसतं. मित्रांनो लक्षात ठेवा 2-3 गोष्टी. आणखी सगळ्यात महत्वाची हा मुद्दा, हाऊ मच. हाऊ मच वॉटर, सम वॉटर. हाऊ मच इन्फॉर्मेशन, मच इन्फॉर्मेशन. बघा तुम्ही हे हाऊ मच हा प्रश्न विचारून बघा, याच्याकडून याचं उत्तर मिळतं. हाऊ मच वॉटर, सम वॉटर. हाऊ मच इन्फॉर्मेशन, मच इन्फॉर्मेशन. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळे शब्द सम आणि मच आपण प्रोनाउन म्हणूनही शिकलोय आणि तेच इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेत. फरक इतका आहे की समोर इथं नाऊन आलेलं आणि ते नाऊन अनकाउंटेबल आहे म्हणून याला मी म्हणा लागलोय ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आणि हे देतं उत्तर कोणत्या प्रश्नाचं, हाऊ मच या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो दे. लिटल वॉटर. ओके, देर वॉज लिटल वॉटर लेफ्ट इन द बॉटल. हे बघा, वॉटर इज देअर, लिटल इज देअर. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द मित्रांनो वापरले जातात जे आपल्याला कळाले पाहिजेत. ऑल ही शब्द याच्यामध्ये येतो. हा लिटल हा शब्द इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करताना आपल्याला दिसतो. म्हणजे या गोष्टी जर आपल्याला कळाल्या, हे बघा ऑल इन्फॉर्मेशन इथंही दिलेला आहे. ऑल हा शब्द तुम्हाला दिलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलंय, ऑल दिलंय. हाऊ मच इन्फॉर्मेशन, दॅट इज ऑल इन्फॉर्मेशन. ह्या सगळ्या शब्दांकडे बघा. हे सगळे शब्द कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतील, हाऊ मच या शब्दाचं, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या शब्दाकडून मिळतं आणि ते प्रमाण दाखवतात म्हणून याला म्हटलं जातं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असा त्याचा शब्दशः अर्थ होईल. प्रमाण दाखवणारे ऍडजेक्टिव्ह ही मित्रांनो अत्यंत महत्वाची. समचा वापर कसा करावा या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारलेत, त्याची चर्चा आपण नेक्स्ट टप्प्यावर मित्रांनो करणार आहोत. राईट, ओके. पुढच्या गोष्टीकडे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय कळते बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. वा, आता हा मुद्दा मित्रांनो मी महत्वाचा का मानतो, कारण तुम्हाला बोललो होतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. पाठीमागचा चॅप्टर काढून बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. मित्रांनो तेच शब्द या ठिकाणी आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये तेच शब्द वापरले जातात जे शब्द तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये शिकवलेत. बघा तुम्हाला हे शब्द धिस किंवा दॅट किंवा दीज किंवा दोज हे शब्द मित्रांनो प्रोनाउन म्हणून मी शिकवलेत आणि ही शिकवलेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. पाठीमागचा चॅप्टर तुम्ही काढून बघा. आता हेच शब्द ह्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये तुम्हाला दिसायला चालू होतील, पण याच्या सोबत मित्रांनो काय येणार आहे सांगा, नाऊन येणार आहे. म्हणून हे शब्द काय म्हणून काम करणार आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करणार आहेत. मगापासून तेच बोलत होतो की प्रोनाउन नावाच्या चॅप्टर मधले शब्द याच्यात दिसतील, फक्त याच्या सोबत ऍडिशनल काय येईल, नाऊन येईल. म्हणून हे शब्द काय म्हणून काम करतील, ऍडजेक्टिव्ह. हे सगळ्यात महत्वाचं. जसं आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघितलं तसे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. समजा मी असं म्हणालो, धिस बॉय इज लेझी. बघा आता धिस बॉय, बॉय हे नाऊन, हे धिस हे झालं ऍडजेक्टिव्ह, कारण नामाच्या पाठीमागं आलं म्हणून हे ऍडजेक्टिव्ह. राईट, आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. पण मी असं म्हणालो, धिस इज अ लेझी बॉय. धिस इज अ लेझी बॉय. धिस आता या ठिकाणी काय आहे मित्रांनो, या ठिकाणी हे काम करतं प्रोनाउनचं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दोन्ही ठिकाणी मी दाखवलंय, या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह, या ठिकाणी प्रोनाउन. याच्या ठिकाणी नाऊन आलेलं नाही समोर, इथं मात्र तुम्हाला काय दिसतं, नाऊन मित्रांनो आलेलं दिसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून सांगालोय. या सगळ्या शब्दांसोबत तसं होऊ शकतं, दॅट पेन इज, दॅट पेन इज नॉट माइन.
दॅट पेन इज नॉट माइन, तो पेन माझा नाही. पेन नाऊन, दॅट हे इथं काय म्हणून काम करतं, ऍडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह. पण हे मी असं म्हणालो, दॅट इज नॉट माय पेन. मित्रांनो बघा, दॅट इज नॉट माय पेन हे मात्र इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, कारण समोर याच्या काय नाही आहे, नाऊन नाही आहे. मगाचाच मुद्दा, जो मुद्दा मी सतत सांगितला होता तुम्हाला, की समोर नाऊन आलं तर ते ऍडजेक्टिव्ह, समोर नाऊन नाही आलं तर ते प्रोनाउन. प्रोनाउन नावाच्या चॅप्टर मधलेच या ठिकाणी तुम्हाला काय दिसायला चालू होतात, शब्द दिसायला चालू होतात. त्याच शब्दांचा वापर या ठिकाणी सुद्धा, या चॅप्टर मध्ये सुद्धा केलेला तुम्हाला दिसतो, आणि नामकरण सुद्धा त्याच पद्धतीचं आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मित्रांनो मी बोललेलं कळालेलं आहे का बघा. हे जर तुम्हाला कळालं असेल तर मग आता पुढचा मुद्दा, दर्शक हे ऍडजेक्टिव्ह म्हणता येईल, विशेषण ज्याला म्हणता येतील, या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. दिस, दॅट, दीज, दोज अशा शब्दांसोबत ज्यावेळी नाऊन येते, यस मुद्दा तोच आहे, अशा शब्दांसोबत ज्यावेळी नाऊन येते त्यावेळी असे शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. वा, आणखी काय हवं. हे शब्द प्रोनाउन मध्ये आपण शिकलो, हे शब्द ऍडजेक्टिव्ह मध्ये शिकवले, फक्त याच्या सोबत मित्रांनो नाऊन येताना दिसणार. याची उदाहरणं जर आपण बघितली तर उदाहरणं तुम्हाला दाखवतो. मगाशी बघितली तीच, धिस पेन इज नॉट माइन, या ठिकाणी दिसतंय धिस पेन. पेन हे नाऊन, हे आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. पण उदाहरण दाखल मी मुद्दाम तुम्हाला दाखवलं होतं, ते प्रोनाउन म्हणून सुद्धा काम करू शकतं जर हे पेन हा शब्द त्याच्या सोबत आला नाही तर. मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत नाही आहात त्यामुळे मला कळत नाही मी बोलतेलं कळतंय का नाही, पण अगदी बेसिक टप्प्यावर हळू तुमच्याशी गप्पा मारत मी हे शिकवा लागलोय. इथं नाऊन आलेलं आहे त्यामुळे हे ऍडजेक्टिव्ह आहे. मगाचं उदाहरण बघितलं तरी तुम्हाला कळेल, याच्यासोबत जर नाऊन आलं नाही तर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून तुम्हाला काम करताना दिसेल. दॅट ट्री वॉज व्हेरी बिग. बघा, दॅट ट्री, ट्री हे नाऊन आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे कारण समोर काय आलेलं आहे, नाऊन आलेलं आहे. बघा पुढचं उदाहरण, मग ही उदाहरण तुम्हाला आता कळायला काही अडचण नाही. ही गेव मी दीज थिंग्स. हे बघा, थिंग्स हे नाऊन आलेलं आहे, ओके, दीज हे आलेलं आहे, आणि हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून तुम्हाला काम करताना दिसतं, दीज. बघा म्हणजे अशा पद्धतीनं दोज पीपल आर व्हेरी बॅड. दोज पीपल, पीपल हे नाऊन आहे, थिंग्स हे नाऊन आहे, ट्री हे नाऊन आहे, पेन हे नाऊन आहे. पाठीमागं आलेले सगळे शब्द बघा हे काम करतील डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय म्हणून, ऍडजेक्टिव्ह म्हणून मित्रांनो काम करताना हे तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीची चर्चा ज्या वेळेला आपण करत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला हे कळायला चालू झालं. मुद्दा मित्रांनो तुम्हाला कळाला असावा की ऍडजेक्टिव्ह विषयी चर्चा करत असताना ऍडजेक्टिव्हच्या काही संकल्पनांचा आपण विचार केला. महत्वाचा मुद्दा आपण शोधून काढला की केस, नंबर, जेंडर या संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नाहीत. ऍडजेक्टिव्हच्या प्रकाराच्या संदर्भात आपण चर्चा करालोय. 2-3 ऍडजेक्टिव्ह आज आपण बघितले. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं, हाऊ. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, हाऊ मच. समोरचं नाऊन काउंटेबल का अनकाउंटेबल, अनकाउंटेबल. म्हणजे मित्रांनो या गोष्टी. त्यानंतर आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बघितलं. तेच शब्द आहेत जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये येतात, फक्त त्या शब्दाला लागून आपल्याला काय दिसतं, ही नाउन्स दिसतात. म्हणून याला आपण म्हणा लागलोय डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणा लागलोय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. सगळे प्रकार आपण टप्प्याटप्प्यानं बघत जाणार आहोत आणि त्याची चर्चा करत जाणार आहोत. परीक्षेला कसे प्रश्न येतात त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.